सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मराठी कथा. वय वाढतं गेलं पण लग्न ठरत नव्हतं, भाग 1. चला तर आपण पाहूया. काळजी, अपेक्षा आणि एकटेपण. रोहन एका छोट्याशा गावात वाढला होता. लहानपणापासून तो अभ्यासात हुशार आणि स्वभावाने शांत होता. त्याचे आई-वडील नेहमी म्हणायचे, आपला मुलगा मोठा अधिकारी होईल. रोहनने हे खूप मेहनत घेतली, शिक्षण पूर्ण केलं, चांगली नोकरी मिळवली आणि शहरात स्वतःचं घर घेतलं. आई-वडिलांना वाटलं आता मुलाचं लग्न करूया, पण त्याला कल्पनाही नव्हती की हा प्रवास इतका कठीण असेल. पहिलं स्थळ आलं. मुलगी आणि तिचं कुटुंब रोहनला भेटायला आलं. सर्व काही छान झालं. दोन्ही कुटुंबाला एकामेका आवडली. पण काही दिवसांनी उत्तर आलं, मुलगा चांगला आहे पण आम्ही दुसरीकडे हुंकार दिला आहे. रोहन आणि त्याच्या आई वडिलांनी ते मनावर घेतले नाही. ठीक आहे, पुढे अजून चांगले स्थळ मिळेल. मात्र असंच पुन्हा पुन्हा घडत राहिलं. कधी मुलीच्या कुटुंबाला शहर आवडत नसेल, कधी अंतर जास्त वाटे, तर कधी अपेक्षा जुळत नसतं. वर्ष सरत गेली. रोहन 30 वर्षाचा झाला आणि 32 आणि मग 35. प्रत्येक वाढदिवस आईची चेहऱ्यावरचे अश्रू थोडं कमी होत होते. एक दिवस आई म्हणाली, बाळा, आम्हाला तुझं लग्न झालेलं पाहायचं आहे. रोहन हसला. होईल का आई? एवढी काळजी करू नकोस. पण त्याच्या मनातही काळजी वाढत होती. दुसरीकडे पूजा नावाची मुलगी होती. ती सुद्धा खूप शिकलेली, स्वाभिमानी आणि समजूतदार होती. तिच्या आईवडिलांनी तिच्यावर खूप प्रेम केलं होतं. पूजा आणि शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरी सुरू केली. तिच्याशी लग्नासाठी स्थळ यायला लागली. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण नंतर कुठे स्वभाव जुळला नाही, कुठे अपेक्षा जुळलं नाही. काही लोक तर फक्त तिच्या वयाबद्दल प्रश्न विचारायचे. मुलगी तिची झाली ना? उशीर तर नाही ना झालं? हे प्रश्न पूजाला आतून दुखवायचे आणि तिला वाटायचं, मी काही चुकीचं केलं नाही, मग माझ्यावर एवढं प्रश्न का? एक दिवस रोहन ऑफिसमधून घरी परतत होता. रस्त्यावर त्याने एक कुटुंब पाहिलं. आई-वडील आणि त्यांची 2 लहान मुलं. ते हसत खेळत चालले होते. रोहन त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात विचार आला, माझ्या आयुष्यातही असा दिवस येईल का? तो घरी पोचला. आई देवासमोर बसून प्रार्थना करत होती. ती रोज एकाच प्रार्थना करत होती, देवा, माझ्या मुलाचं आयुष्य सुखाचं कर. हे पाहून रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. काल पुढे जात राहिला. रोहन 38 वर्षाचा झाला. आता नातेवाईकांचे प्रश्न वाढले. अजून लग्न नाही? आता काय विचार आहे? इतका उशीर का? काही लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल बोलण्याचा आनंद मिळत होता, पण हे शब्द रोहनच्या मनावर वार करत होते. पूजाच्या आयुष्यात तेच घडत होते. एका कौटुंबिक कार्यक्रम तिचा एका नातेवाईकाने विचारलं, आता तरी लग्नाचा विचार आहे का नाही? पूजा हसली, पण हसू आतून ती तुटत होती. त्या रात्री ती एकटीच बाल्कनीत बसली होती. तिने आकाशाकडे पाहिलं. तिला वाटलं, देवा, प्रत्येकाला साथीदार मिळतो. माझी वेळ कधी येणार? दिवस गेले, महिने गेले, आणखी काही वर्षे गेली. रोहन 40च्या जवळ पोचला. पूजा 35 वर्षाची झाली. दोघीही आपल्या आयुष्याच्या यशस्वी होते. पैसा होता, घर होता, नोकरी होती, पण मनात एक रिकामी जागा होती, जी कोणत्याही पैशाने भरली नव्हती. एक दिवस रोहनच्या आईची तब्येत बिघडली. डॉक्टरने विश्रांती घ्यायला सांगितली. आई हॉस्पिटलमध्ये होती. तिने रोहनचा हात हातात घेतला आणि म्हणाले, बाळा, मला फक्त एकच इच्छा आहे. काय आहे? तुझं लग्न झालेलं पाहायचं आहे. रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने आईला
मिठी मारली. दुसरीकडे पूजाची आई ही काळजीत होती. ती म्हणाली, बाळा, आम्हाला तुझा आनंदाची चिंता आहे. पूजा शांतपणे ऐकत होती. तिला माहिती होतं की आई वडील तिच्यावर प्रेम करतात. त्या रात्री रोहन आणि पूजा दोघीही वेगवेगळ्या शहरात होते. पण दोघींच्याही मनात एकाच प्रश्न होता, माझ्या आयुष्यात प्रेम आणि साथ कधी येणार? त्यांना माहिती नव्हतं, नशिबानं त्यांच्या आयुष्यासाठी एक वेगळीच योजना तयार केली होती आणि लवकर त्यांची भेट होणार होती. एक अशी भेट जी त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकणार होती. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत रोहन आणि पूजाची पहिली भेट कशी झाली, त्यांच्या मनात काय भावना निर्माण झाल्या आणि नशिबाने त्यांना एकत्र आणण्यासाठी कोणता खेळ खेळला. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. जोपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.